नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि लावण्या दोघीजणही कोठारात धान्य आणायला गेलेले असताना लावण्या आता बाहेरून पुन्हा येते आणि म्हणते की किती गरम होतं इथे. ओ गॉड, इट्स टू हॉट हिअर. आणि किती इनकन्व्हिनियन्स आहे इथे. मला जर आधीच माहीत असतं तर ही पूजा इव्हनिंगलाच ऑर्गनाईज केली असती मी. त्यानंतर मग ईश्वरी येते. त्यावर आता लावण्य म्हणते की काय हे आणलंस तू? तेव्हा ती म्हणते की हो मॅडम, हे बघा मी धान्य आणलं आहे. तेव्हा ती म्हणते की वाव, बरं झालं लवकर आणलंस तू धान्य. तेव्हा मग लावण्याला ती म्हणते की हो मॅडम. मग लावण्य म्हणते की बरं, आता एक काम कर, हे धान्य ना माझ्याकडे दे आणि हा माझा फोन घे. याच्यामध्ये एक छानसा फोटो काढ प्लीज, कारण ना मला आजीला पाठवायचं आहे या धान्यासोबतचा फोटो. तेव्हा ईश्वरीकडे ती मोबाईल देते आणि ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. म्हणजे हे सगळं तिनेच केलं आहे असं तिला दाखवायचं असतं, म्हणून ईश्वरी जरा तिथे धक्क्यानेच बघते, परंतु तिचा मोबाईल घेऊन ती फोटो काढायला लागते. आता लावण्याचा तो धान्य घेतलेला फोटो ती मोबाईलमध्ये काढते आणि त्यानंतर दोघीजणही निघत असतात. लावण्य म्हणते की ईश्वरी चल, हा सगळा जो माझा मोबाईल आहे तो पकड आणि तू चल, असं म्हणून त्या दोघीजणीही आता चाललेल्या असतात. तेव्हा ईश्वरी आणि लावण्य दोघीही बाहेर येत असतात. लावण्याने जणू तिनेच धान्य आणलं आहे असं दाखवायचं असतं, म्हणून ती मुद्दामच पुढे पुढे करत असते. तेव्हा मग राकेश आणि अंजली दोघेजणही देवाला पाया पडण्यासाठी म्हणून शिवपार्वतीच्या मंदिराजवळ येतात. तेव्हा ते दोघंजणही आल्याबरोबर अगदी मनाने हात जोडत असतात. अंजली पण खूप खुश असते, कारण नवऱ्याबरोबर ती बऱ्याच दिवसानंतर अशी बाहेर आलेली असते. आणि तेव्हा जे गुरुजी असतात ते राकेशच्या कपाळावर नाम ओढतात आणि दोघांनाही आशीर्वाद देतात. त्यावेळेला आता अंजली ही आनंदाने अगदी त्याच्याकडे बघत असते आणि तो खूप छान दिसत आहे हे मनातल्या मनातच ती बोलत असते. त्यानंतर मग आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, मुली अजून धान्य घेऊन आल्या नाहीत, पाहता का जरा, असं गुरुजी विचारतात. तेव्हा मग अंजली म्हणते की अच्छा ओ, बघते हा मी, चला हो, असं ती म्हणत असताना राकेश म्हणतो की मी कशाला तिथे उगाच, तू जाऊन बघ. तेव्हा ती म्हणते की अहो चला, इथेच आहे ते, काही फार लांब नाही आहे, चला, असं म्हणून आता ती त्याला घेऊन चाललेली असते. आणि राकेशही आता नाईलाजास्तव तिच्यासमोर बरोबर जायला तयार होतो आणि म्हणतो की अगं हो हो, येतोय चल, असं म्हणून तो तिला पुढे पुढे करत असतो आणि स्वतः हळूहळू मागून चालत असतो. मनातल्या मनातच तो विचार करत असतो की ईश्वरीही तिथे असणार, परंतु काहीतरी करायला हवं असं त्याला वाटत असतं. नंतर लावण्या आणि ईश्वरी दोघेजणही बाहेर येतात, परंतु लावण्याच्या साडीमध्ये तिचा दुसरा पाय अडकतो आणि जिने उतरत असताना तिथून तिच्या पाय घसरल्याने ती ते धान्याचं जी पोटली असते ती टाकून देते आणि तिच्या हातातली ती पोटली आता बरोबर अगदी ईश्वरी झेलते. आणि ती पोटली झेलल्यानंतर आता लावण्या पुढे पुढे चालत चाललेली असते आणि ओ गॉड असं म्हणून तिच्या पायाला आता लागलेलं असतं. ती खूपच दुखत असतं म्हणून कळवळत असते. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीने ते धान्याची पुरचुंडी जी असते ती व्यवस्थित पकडलेली असते, कारण गुरुजींनी जो नियम सांगितलेला असतो ते तिच्या लक्षात असतं की हे धान्य कुठेही पडू द्यायचं नाही आहे किंवा सांडू द्यायचं नाही. मग आता ईश्वरीला अगदी भीती वाटायला लागते की नक्की हे काय झालं, म्हणजे ही धान्याची पोटली ही माझ्याच हातात आली आणि माझ्याकडूनच वाचली आहे. मनातल्या मनात तिला खरं तर थोडासा आनंद होतो की ईश्वराला ही पूजा माझ्याकडून पार पाडायची आहे की काय, परंतु ही जर धान्याची पोटली पडली असती तर सगळी मेहनत वाया गेली असती. म्हणून ईश्वरी आता मनातल्या मनात खुश होते आणि लावण्याला येऊन विचारते की लावण्या मॅडम, काय झालं आहे, तुम्हाला फार लागलं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो ना, अगं माझ्या पायाला लागलं आहे, पण खरंच कसं काय माझा पाय अडकला काय माहिती, असं ती बोलायला लागते. तेवढ्यातच ती धान्याची पोटली म्हणते की ओ गॉड, बरं झालं तू हे वाचवलंस, आण दे इथे माझ्याकडे, मी घेऊन चलते, असं म्हणून लावण्या तिच्या हातातून ती पोटली घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच एक मनुष्य म्हणजेच एक नवरा बायकोंची जोडी ही थांबा असं म्हणून तिथे येते. आता लावण्य आणि ईश्वरी त्यांच्याकडे बघायला लागतात, कारण हे कोण आहेत हे त्यांना माहिती नसतं. आता त्यांना बघूनच ईश्वरी आणि लावण्या दोघंही अगदी म्हणजे बघत राहतात, कारण कधी त्यांना पाहिलेलं नसतं. आता ते आजोबा म्हणतात की एक मिनिट पोरी, हे कार्य तू पार पाडू शकत नाहीस आता. तेव्हा मग ईश्वरी आणि लावण्या बघतच राहतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची बायको देखील असते, म्हणजे आजी देखील असते. तेव्हा आता लावण्याला कळत नाही हे ओल्ड लेडी आणि हा माणूस कोण आहे, असं म्हणून आता ती तिथेच विचार करत उभी असते आणि ईश्वरीकडे ती बघत राहते. आणि ते आजोबा येऊन सांगतात की हे बघ पोरी, हे धान्य ना ज्या मुलीच्या हातात आहे ना त्यांनीच ही पूजा पार पाडायची आहे. तेव्हा लावण्य म्हणते की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो म्हणतो की मी कोणीही असेन, परंतु तुला ही पूजा आता पुरी करता येणार नाही,
कारण धान्य आहे ते या मुलीच्या हातात आहे आणि ज्या मुलीच्या हातात धान्य आहे ना, तिनेच ही पूजा पार पाडायची आहे प्रथेप्रमाणे. आणि तुम्ही किंवा आम्ही कोणीही नाही आहोत ही प्रथा मोडण्यासाठी. म्हणून ही प्रथा मोडू नये असंच मला वाटतं. म्हणून तुम्ही या गोष्टीचा जरा विचार करा आणि ही गोष्ट तुम्ही टाळा. तुम्ही असं करून देवाचा अवहेर करत आहात. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, तुम्ही कोणी असाल, एक्सक्यूज मी, परंतु ही पूजा ही मी ठरवलेली आहे आणि माझ्या हातूनच ही पूजा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात सांगणारे? तेव्हा मग तो म्हणतो की मी या धान्याच्या कोठाराचा मालक आहे, त्यामुळे मी तुला त्याच हक्काने सांगतोय की हे करू नकोस. देवाचा अपमान करू नकोस. देवाची जी योजना असते त्याच्या आड अजिबात येऊ नकोस. तेव्हा मग आजी म्हणायला लागते की हो अगं, हे जे काय बोलतायत ना समद, ते सगळं बरोबर आहे. तू असं करू नकोस, देवाचा अपमान करू नकोस. देवाच्या इच्छेपुढे माणसाचं काहीच चालत नसतं. त्यामुळे आता हे जी काही पोटली आहे या मुलीच्याच हाती राहू दे आणि तिच्याकडूनच ही पूजा करून घेतली पाहिजे. कारण देवानेच त्याची योजना आखली आहे. तुझ्या हातून जरी पडलं तरीही ते तिने झेललं आहे. त्यामुळे हा तिचाच अधिकार आहे आणि तिचा अधिकार तिला मिळायला पाहिजे, बाकी काहीही नाही. नंतर त्यावर आता लगेच म्हणजे जे आजोबा असतात ते म्हणतात की हे बघ पोरी, तुझ्या हातातच ती पुरचुंडी राहू दे, अजिबात हिला देऊ नको. आणि आता देवाचा अपमान इथे झालेला चालणार नाही आणि या जागेलाही ते मान्य नाही. हे देवाचं कार्य आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपमान झालेला आम्ही तरी सहन करणार नाही. मग बघू आम्ही की कसं कोणी पूजा करता येते. आम्ही इथून हलणारच नाही आहे. तेव्हा लावण्य म्हणते की हू आर यू, तुम्ही इतके कोण आहात मला सांगणारे? आणि ही जी पूजा आहे ती मीच ऑर्गनाईज केली आहे आणि माझ्यासाठीच ती पूजा ऑर्गनाईज झाली आहे. मग ती मला करायलाच हवी ना. आणि माझ्या माझ्या हक्कावर तुम्ही कोण आहात बोलणारे? ही पूजा ही मीच करणार आहे आणि माझ्याच हातून ही पूजा होणार आहे. असं सगळं आता लावण्य ही मुद्दामच तोऱ्यामध्ये त्यांना बोलून दाखवते. त्यावेळेला ते म्हणायला लागतात की ठीक आहे, तुझी इच्छा आहे की तुलाच ही पूजा करायची आहे, परंतु देवाला ती मान्य नाही आहे. मग देवाला जर मान्य नसेल तर ती आम्हालाही मान्य नाही. आणि जे काही घडलं आहे ते आम्ही सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहिले आणि या पूजेचा नियमच आहे तसा की जी मुलगी धान्य आणेल, जी मुलगी धान्य जपेल, तिच्याकडूनच ही पूजा केली जाईल. म्हणूनच आता उगीचच तू मध्ये मध्ये या पूजेत मोडता घालू नकोस. जे काही होतं आहे ते सगळं होऊ दे. उगीचच यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर मग आम्ही आहोत आणि तू आहेस. मग ही पूजा कशी पूर्ण होते हीच आम्ही बघतो, असं तो बोलतो. त्यामुळे लावण्याचा नाईलाज होतो आणि लावण्याला आता काय बोलायचं काहीच कळत नाही. कारण ती सगळे तिकडची माणसं असतात ते एकत्र जमलेली असतात आणि तिथेच बाजूला फुलवाली असते. ती देखील त्या आजोबांचीच बाजू घेत असते आणि म्हणते की हे बरोबर बोलतायत, उगीचच काहीही दुसरा विषय काढू नका. ते जे बोलतायत ना ते नियम तुम्ही पाळायलाच पाहिजे, नाहीतर मग असं म्हणून ती देखील तिला दम देत असते. त्यामुळे आता त्या बाईचा देखील दम ऐकल्यामुळे पुढे लावण्याचं काहीच चालत नसतं. लावण्याची पूर्ण बोलती बंद झालेली असते. आता ईश्वरी हो ताई शांत व्हा असं म्हणून त्यांना शांत करत असते आणि लावण्यालाही ती शांत करत असते. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, ऐका आजोबा, तुमचं जे म्हणणं आहे ते ठीक आहे, परंतु यांच्या हस्ते पूजा होणार होती. तेव्हा ते आजोबा म्हणतात की हे बघ मुली, तू जरा शांत दिसतेस त्यामुळे तुला सांगतोय, या पूजेचा प्रथेचा नियम तू मोडू नकोस. जर पूजा ही व्यवस्थित करायची असेल तर ठरल्या कार्याप्रमाणे नियमांप्रमाणेच तुम्हाला पार पाडावी लागेल. असं आता तुझ्या हातूनच पूजा केली जाईल असं ठामपणे गुरुजी तिला सांगतात. म्हणून पुढे तिला आता काहीच बोलता येत नाही आणि लावण्य म्हणते की ओके फाईन, ठीक आहे, तुम्हाला जर तसंच हवं आहे तर ठीक आहे, करा तुम्ही तसं. चल, इट्स ओके ईश्वरी, जाऊ दे. या इकडच्या लोकल लोकांबरोबर मला वाद घालत बसायचे नाही आहेत. त्यामुळे एक काम कर, मी पुढे होते, हे धान्य तू घेऊन ये असं म्हणून ती तिला आता यायला सांगत असते आणि लावण्य तिथून आता पुढे निघून जाते. नंतर आता लावण्य निघून गेल्याबरोबर ईश्वरी ही तिथेच उभी असते. तिला हा जो काही गोंधळ उडालेला असतो त्यामुळे टेन्शन येतं आणि आता जे आजोबा आणि आजी आहेत ते दोघंही अगदी हसतच ईश्वरीकडे बघतात. कारण हे आजी आजोबा दुसरे तिसरे कोणीही नसून शिवपार्वतीचंच रूप असतात आणि ज्या रूपाने तिला म्हणजे तिला आशीर्वाद दिलेला असतो की हीच पूजा तुला पूर्ण करायची आहे आणि देवाच्या इच्छेपुढे म्हणजेच लावण्या ही याची जोडी अर्णवशी न जोडता ईश्वरी आणि अर्णव यांची जोडी योग्य आहे हे सगळं दाखवत असते. आता ईश्वरी आणि लावण्या दोघीजणही समोरून चालत येत असतात आणि अंजली त्यांच्याकडे हसत बघत असते आणि राकेश घाबरतो. कारण जर ईश्वरीने अंजली आणि मला एकत्र पाहिलं तर त्यात अंजलीने माझा हात धरलाय अशी भीती त्याला वाटायला लागते आणि म्हणूनच तो अगदी घाबरत समोर बघत असतो आणि पटकन अंजलीच्या हातामधून तो हात सोडवून घेतो आणि गपचूप असतो. तेव्हा अंजली हसत हसत बघत असते आणि विचार करते की हे काय, ईश्वरीच्या हातामध्ये ही धान्याची पोटली आहे, याचा अर्थ ईश्वरीनेच ते कोठारामधून धान्य भरून आणलं असणार.
लावण्याला तर काही जमणारच नाही हे अंजलीच्या लक्षात आलेलं असतं. आता दोघीजणही येत असतात. अंजलीला मात्र चालायला हे सगळं बघत असताना मजा वाटत असते, कारण ईश्वरी व्यवस्थित येत असते, परंतु लावण्या तिला चालता देखील येत नसतं. ती नुसती लडखडत चालत असते. पायाला दगड टोचत असतात. ती म्हणते की ओ गॉड, हे काय चाललं आहे, किती दगड आहेत इथे आणि हे असं बिना चप्पल चालण्याने माझ्या पायाला लागतं आहे. तेव्हा ती हळूहळू पकडत पकडत स्वतःला सावरत कशीबशी वर चढत असते. तेव्हा ईश्वरी हे ते घेऊन येत असते आणि लावण्याला बघत अंजलीला मजा वाटते आणि म्हणूनच ती पटकन मोबाईल घेते आणि ईश्वरीच्या हातात धान्य आहे तो पटकन मोबाईलमध्ये फोटो काढून घेते, कारण तिला ते सगळं आजीला दाखवून द्यायचं असतं की लावण्याला काहीच जमत नाही, ईश्वरीने सगळं केलं आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की चला मॅडम, झालं आहे सगळं, आपण थोडं थोडं वरती जाऊया, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा मात्र आता ईश्वरी विचार करते की काय चाललं आहे हे सगळं, परंतु ती समोरच आता राकेशला बघते आणि तिला आनंद होतो आणि ती त्याच्याकडे हसत बघत असते. तेव्हा अंजली ही खुणवत असते की हे जिजू आहेत. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे हे बाजूला जे उभे आहेत ते जिजू दिसत आहेत, असं म्हणून दुसराच माणूस बाजूला बोलत उभा असतो. ईश्वरीला वाटतो की तोच अंजलीचा नवरा आहे आणि शिवाय मग इथे अंजलीचाही नाईलाज होतो, कारण तिला असं वाटत असतं की ईश्वरी त्यांच्याकडे मागे बोट दाखवते, याचा अर्थ की तोच तिथे राकेशजी आहे. अशा दोघींचा गोंधळ उडालेला असतो. नंतर आता गुरुजी देखील तिकडे येतात, तर ईश्वरीच्या हातात धान्य बघतात आणि म्हणतात की अच्छा, म्हणजे हीच ती मुलगी आहे जिची पत्रिका अर्णवसोबत जुळलेली आहे. बरोबर, म्हणजे मी योग्यच विचार केला होता. खरंच अर्णवसाठी अगदी अनुरूप मुलगी आहे आणि ही मुलगी ही अर्णवसाठीच बनली असंच दिसतंय. अगदी उत्तम जोडी आहे असं ते गुरुजी मनातच विचार करतात. ईश्वरी म्हणते की आलं लावण्या मॅडम, हे बघा, एवढेच जिने आपल्याला चढायची आता, चला पटापट चला. त्यावेळेला ती वैतागत म्हणते की ओ गॉड, जाऊ दे, तू हे धान्य बिन्य काय ते घेऊन ये, मी पटापट वर जाते, तू ये. असं म्हणून आता लावण्या पटापट वरती जिने चढून बाजूला जाऊन उभी राहते आणि तेव्हा मग ईश्वरी येत असते. त्यावर बाजूला अंजली बघते की हे काय झालं, राजेश इथेच तर होते, कुठे गेले ते, असं म्हणून ती आता आजूबाजूला बघायला लागते आणि ईश्वरी आता तिच्याजवळ येते. आता लावण्या निघून गेलेली असते, म्हणून अंजली म्हणते की अगं ईश्वरी, ये ना, बघत काय बसलीस, ये लवकर, असं म्हणून ती येते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी विचारते की जीजू कुठे गेले. मग ती सांगते की अगं, ते जरा त्यांचं डोकं दुखत होतं ना, म्हणून सावलीला कुठेतरी बसले असतील, चल, असं म्हणून आता त्या दोघीजणीही वरती येतात. अर्णव ह्याने व्यवस्थित धुवून वगैरे जातं पुसून ठेवलेलं असतं आणि व्यवस्थित ते मॅनेज करून ठेवलेलं असतं आणि तो मनातल्या मनातच विचार करत असतो आणि त्या जात्याची हळद कुंकू लावून फुलं ठेवून पूजा करून घेत असतो. नंतर त्याला सगळं आठवत असतं की आई कशाप्रकारे त्याच्याबरोबर वागायची. आई त्याला म्हणायची की काय लाडोबाला गोड हवं आहे, तेव्हा मग तो म्हणायचा की हो आई, मला फक्त तुझ्याच हातचं गोड आवडतं, असं म्हणून आता कशाप्रकारे सात्विका त्याला जवळ घ्यायची हे सगळं त्याला लहानपणीचं आईचं सगळं वागणं आठवत असतं आणि मनातच तो म्हणतो की आई, ही पूजा जी मी करत आहे ना, ती फक्त तुझ्यासाठी करत आहे, बाकी कोणासाठीही नाही, असं म्हणून ती आता मनापासून आईला आठवतच आणि तिचा आशीर्वाद घेत असतो, ती पूजा पार पाडत असतो आणि मनात खूप त्याचा आनंद असतो, कारण आईची जी इच्छा असते तो अगदी मनापासून पूर्ण करून घेत असतो, म्हणून त्याला मनातल्या मनात खूप बरं वाटत असतं. आणि त्यातच आता तो देवाला अगदी मनापासून नमस्कार करून घेतो आणि मग तो नमस्कार केल्यानंतर ते जातं असतं त्याच्यावरती जे आपण लाकूड ठेवतो, ज्याने ते जातं दळायला मदत होते, म्हणजेच गोल गोल फिरवायला, ते तो बघतो आणि हे कसं ठेवायचं आहे हा प्रश्न त्याला पडलेला असतो. म्हणूनच तो सगळ्या बाजूने ते ठेवून बघत असतो, म्हणजे दोन्ही बाजूने, की हे कसं राहील, परंतु ते तर अडकत असतं, सारखं सारखं निघत असतं. म्हणून त्याच्या लक्षात येतं की हे जे जातं आहे हे असंच ठेवून लाकूड चालणार नाही, ह्याला ठोकलं पाहिजे जेणेकरून ते लाकूड आतमध्ये जाऊन बसेल. ही आयडिया त्याच्या डोक्यात येते. तेवढ्यातच त्याचं लक्ष बाजूला जातं आणि समोर त्याला राकेश दिसतो. राकेश अगदी गोंधळलेला दिसतो आणि त्याला घामही फुटलेला असतो. खूप घाबरल्यासारखा त्याचा चेहरा झालेला असतो. म्हणून आता अर्णव हा त्याच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की जीजू, जीजू असे काय करतायत, म्हणजे त्यांना असं काय झालं आहे, घाबरल्यासारखे का बरं वागतायत, असं त्याच्याकडे बघून तो बोलायला लागतो. आणि असे हे कुठे गेले, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे का घाबरलेत, असं आता अर्णव हा स्वतःशीच बोलायला लागतो. आणि राकेश आता खाली उतरलेला असतो, कारण त्याला माहीत असतं जर ईश्वरीने मला पाहिलं आणि तिने बघितलं आणि तिने राकेशची हाक मारली तर मात्र माझा गोंधळ उडेल.
अर्णवला मात्र कळत नसतं की हे नेमकं काय चालू आहे. जे जीजू इतके घाबरल्यासारखे कशासाठी झालेत, त्यांचं नेमकं हे काय झालंय असा विचार आता अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो आणि नेमकं काय घडलंय त्यालाच कळत नसतं. जीजू इतके घाबरत कशासाठी गेले, नेमकं काय आहे असा विचार डोक्यात त्याच्या यायला लागतो. नंतर आता अंजली ही म्हणते की चल ईश्वरी, अगं लावण्य गेली पुढे निघून, आपल्याला जायला हवं, बघूया अर्णवचं कुठपर्यंत आलंय ते. तेव्हा आता लगेच गुरुजी म्हणतात की खूप छान केलंस मुली, आता तू हे धान्य अगदी व्यवस्थितपणे आणलंयस ना, धान्य आता तुझ्याच हस्ते दळलं जाणार आणि तूच याची भाकरी दाखवून देवाला नैवेद्य दाखवून पूजा करायची आहेस. मग आता हे ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो की हे सगळं माझ्या हातून होणार म्हणजे लावण्य मॅडमच्या हातून होणार नाही. आणि त्यानंतर आता अंजली ही त्यांच्याकडे बघतच राहते, कारण देवाची इच्छा आणि अंजलीची इच्छा ही एकच असते, ती म्हणजे ईश्वरीच्या हातून पूजा होणं. म्हणून ईश्वरीच्या हातून आता पूजा होणारच असते. गुरुजी म्हणतात की जिने धान्य आणले तिनेच ही पूजा करायची, असाच हा सगळा नियम आहे. आणि ते ऐकल्यानंतर आता लावण्याला मात्र मनातच आनंद होतो की ठीक आहे, करू दे ना, काय आहे, ईश्वरीने हे धान्य दळलं तसंही मला काही जमणारच नाही आहे. मग ती गुरुजींचं बोलणं ऐकून तिला आनंद होतो. ईश्वरी मात्र पूर्णपणे कोड्यात पडलेली असते की मी हे सगळं कसं काय करू, कारण ही पूजा ही आजीने अर्णव सर आणि लावण्य मॅडमसाठी ठेवली होती, त्यांच्यासाठी केली होती. मग आता मी हे सगळ्यासाठी काय करू. तेव्हा आता अंजली म्हणते की हो ईश्वरी, अगं इतकं गुरुजी सांगतायत तर त्यांचं म्हणणं टाळू नकोस तू, आणि तसंही तू पूजा करण्यासाठी आली होतीस, असं विचार कर की देवाच्या मनात हेच आहे की तुझ्याकडून ही पूजा त्यांना करून घ्यायची आहे, म्हणून तू आता कसलाही विचार करू नकोस, ही पूजा आता तुलाच करावी लागेल, असं आता अंजली देखील तिला बोलते. आणि मग ईश्वरी देखील नकार देत नाही आणि म्हणते की ठीक आहे ताई, करेन मी. आणि अंजली आणि ईश्वरी दोघीजणी अर्णव जिथे बसलाय तिथे जायला निघतात. लावण्य बाजूला होऊन मनातच विचार करते की जाऊ दे, तसंही ही मिडल क्लास ईश्वरी इथे असल्याचा उपयोगच झाला मला, आणि मलाही काय ते धान्य वगैरे जात्यावर दळता येणार नाही, नॉट माय टाईप काइंड ऑफ जॉब, हे तिलाच करू दे, ती मिडल क्लास आहे तसं पण. आणि जेव्हा ही भाकरी करेल तेव्हा मात्र मी पूजेसाठी बाजूला उभी राहीन आणि पूजेचा मान मात्र मी घेईन. तोपर्यंत या मिडल क्लास ईश्वरीला जे काही करून घ्यायचं आहे ते करून घेऊन दे, या पूजेचा मान तर माझ्याचकडे राहणार आहे, असं म्हणून ती खुश होत असते. आणि अर्णव इथे छानपैकी जातं तयार करून झालेला असतो. आता त्याच्या लक्षात आलेलं असतं की जात्याचं जे लाकूड असतं ते मध्ये न ठेवता साईडला जो होल आहे तिथे ठेवून त्याने ते अगदी दगडाने ठेचून ठेवलेलं असतं आणि एकदम त्याच्यामध्ये गुंतवलेलं असतं. ईश्वरी येते आणि म्हणते की वा अर्णव सर, अगदी एकदम छान सागरसंगीत पूजा केली आहे तुम्ही. अर्णव म्हणतो की हो, ही पूजा मी फक्त माझ्या आईसाठी करतोय, असं तो बोलून दाखवतो. आता लावण्या ही बाहेर येते आणि मस्त फोनवर गप्पा ठोकत असते आणि वल्लरीला फोन करून सांगते की हो मामी, तुम्हाला माहिती नाही आहे ही पूजा किती कठीण आहे, ते काय काय करावं लागते या पूजेसाठी. तेव्हा मग त्यावर आता ती म्हणते की काय गं, अगं म्हणजे तू ही पूजा करत नाही आहेस का. तेव्हा ती म्हणते की नाही, मी हे सगळं नाही करत आहे, त्या मिडल क्लास ईश्वरीचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना, ती हे सगळं करते. तुम्हाला माहिती आहे काय काय करायचं आहे, धान्य आणून ते जात्यावर देऊन त्याची भाकरी बनवायची चुलीवर. तुम्हाला वाटतं हे सगळं मला जमेल, नो, मी अजिबात हे करणार नाही. ते सगळं करते ना ते ईश्वरीला करून घेऊ दे, नंतर मग मी बघते काय करायचं ते. वल्लरी म्हणते की अगं लावण्या, हे काय करतेस तू, जर आमच्या ओल्ड लेडीला कळलं की तू ही पूजा केलीच नाही आहे तर मग काय करणार. तेव्हा ती म्हणते की डोंट वरी मामी, ही सगळी जेव्हा पूजा होईल ना, तेव्हा देवाकडे उभं राहायचं असेल नैवेद्य दाखवताना, तेव्हा मात्र मी माझा फोटो काढेन पूजेचा आणि मग त्या ओल्ड लेडीला पाठवेन तुमच्या, मग तर ती नाराज नाही होणार, तिला तर लक्षात येईल की ही पूजा मीच केली आहे. आणि तसंही मला हे काही जमत नाही, तुम्हाला माहिती आहे किती त्रास होतो आहे, हो किती गरम होतं इथे, या सगळ्या साड्या नेसून त्या अर्णवच्या मॉमसारखी गेटअप करून माझी काय हालत झाली तुम्हाला काय सांगणार, आणि त्यात हे सगळी पूजा म्हणजे त्याच्यावर आणखीनच जड आहे. तेव्हा ती म्हणते की अगं मलाही माहिती नव्हती की ही पूजा आहे ती इतकी कठीण आहे ते. तेव्हा ती म्हणते की डोंट वरी, पण मी तिला सोपी केली आहे ना, डोंट वरी, ही जी काय पूजा आहे ना ती माझ्या हातून होणार आहे ना, असंच मी त्या ओल्ड लेडीला दाखवणार, आणि जेव्हा सगळं रेडी होणार तेव्हा जाऊन मी उभी राहणार, म्हणजे ओल्ड लेडीला मला नाराज करता येणार नाही आणि तिला काय करायचं आहे ते मी सांगते बरोबर, असं म्हणून आता कसं म्हणवायचं आहे ते आजीचं मी बघेन, असं सरळ वल्लरीला ती सांगून मोकळी होते. वल्लरी मनात म्हणते की हे नेमकं काय चाललं आहे लावण्याचं, आणि ही पूजा इतकी कठीण असते, आणि बरोबर तिथे ईश्वरीच कशी काय गेली, त्या अंजलीने बोलवलं असेल तिला, ठीक आहे जाऊ दे, परंतु या लावण्याने ऐन वेळेला काही घोळ घालायला नको म्हणजे झाले. जर ओल्ड लेडीला समजलं ना आमच्या की हे सगळं ईश्वरीने केलं आहे तर मात्र ही सगळी मेहनत पाण्यात जाईल. तेव्हा वल्लरी आता लावण्यावरती वैतागतच असते.
नंतर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की हो, ही पूजा मी केली आहे ती म्हणजे माझ्या आईसाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, या सगळ्यावरती तुमचा विश्वास नाही आहे ना म्हणून मी म्हटलं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, परंतु माझ्या आईचा आहे ना यावर विश्वास, आणि माझ्या आईचं तसं म्हणणं होतं की माझ्या मुलाने ही प्रथा पार पाडावी, आणि म्हणून फक्त आईच्या शब्दासाठी मी ही पूजा पार पाडत आहे, असं तो बोलून दाखवत असतो. त्यानंतर आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते, कारण अर्णव हा आईच्या शब्दासाठी त्याच्या मनात नसलेल्याही गोष्टी तो पूर्ण करून घेत असतो. आणि त्यामुळे आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघत राहते आणि हळूहळू त्याच्या प्रेमातही ती पडायला लागलेली असते. नंतर मग आता अंजली म्हणते की हे जातं जे तयार झालं आहे त्याच्यावर आता धान्य दळायला घेतलं पाहिजे. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे घ्या धान्य, असं म्हणून ती धान्य देत असताना अर्णव म्हणतो की पण मला सांग मी सिंदूर हे धान्य तू का आणलंयस बरं? कारण ती लावण्य हे सगळं करणार होती ना. कुठे आहे ती ओव्हर एन्थुजियास्टिक लावण्या? कुठे गेली ती? हिला तर पूजा करण्याचा मोठी हौस आली होती ना, मग गेली आहे कुठे ती? असं अर्णव आता रागानेच ईश्वरीला विचारतो. तेव्हा आता लावण्याचं जे काही सगळं वागणं असतं ते अंजली सगळं एकूण एक करून अर्णवला पटवून देणार असते, कारण तिच्या वशची ती बातच नाही हे देखील तिला माहीत असतं आणि अर्णवला देखील माहिती असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मग आता लावण्य येत नाही म्हणून ईश्वरीच्याच हातून पूजा व्हावी अशी देवाचीच इच्छा असते, आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही जात्याने धान्य दळत असतात. आणि ते धान्य दळत असताना ईश्वरी अर्णव एकमेकांकडे अगदी आनंदाने बघत असतात, कारण देवाने जी शिवपार्वतीची जोडी ठरवलेली असते ती अर्णव आणि ईश्वरीचीच असते. आणि म्हणूनच आता दोघंजण ही धान्य दळल्यानंतर चूल पेटवतात, म्हणजे चूल तयार करतात, आणि एक तवा ठेवून अर्णव लाकडं वगैरे आणतो आणि ईश्वरी ही माचीसने आता ती चूल पेटवत असते. आणि ज्वारीचं जे दळलेलं धान्याचं पीठ असतं तेच पीठ घेऊन आता ईश्वरीने भाकरी बनवायची असते, आणि ईश्वरी आता ती भाकरी बनवायला सुरुवातच करणार असते. अर्णवचं लक्ष मात्र ईश्वरीकडे असतं, कारण ईश्वरी कशाप्रकारे ते करत आहे हे सगळं तो बघत असतो. आणि लावण्या आता तिथून तेवढ्यातच आयत्यावर कोयता मारण्यासाठी येत असते. अंजली म्हणते की झाली आता भाकरी. तेवढ्यातच लावण्या येते की वाव, झालं आहे सगळं फर्स्ट क्लास, आता दे ईश्वरी, आणते इकडे भाकरी, आपण नैवेद्य दाखवूया, मी करते, असं म्हणून आता पुढचं सगळं झाल्यानंतर मी करते असं बोलायला आल्याबरोबर अर्णव लगेच बोलायला लागतो की 1 मिनिट लावण्या, यामधलं तू काहीही केलेलं नाही आहेस, त्यामुळे याचं सगळ्याचं क्रेडिट हे तुला अजिबात जात नाही. हे सगळं मी सिंदूरने केलं ना, तर मग पूजा पण मी सिंदूरच करणार आणि देवाला पण नैवेद्य मी इंदोरच दाखवणार, असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहते. आणि अर्णव म्हणतो की तुला काय वाटतंय की तू इथे आलीस आणि मग तू या सगळ्याचं क्रेडिट घ्यायला बघतेस का? तर या सगळ्याचं क्रेडिट तुला मिळणार नाही, असं सरळ तो तिला बोलून दाखवतो. आणि इथे आता असं म्हटल्याबरोबर लावण्य चांगलीच तोंडावर पडलेली असते. आता शेवटची पूजा ही अर्णव हा ईश्वरीच्या हातूनच करणार असतो, त्यामुळे तिला काहीही करता येणार नसतं. आणि जी काही शिवपार्वतीची पूजा असते ती अंजलीच्या मनासारखी झालेली असते, कारण ईश्वरी आणि अर्णव यांच्या हातून ती झालेली असते. आता आजीला हे कळल्यानंतर नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.